न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। जगभरात विविध सण उत्सव साजरे केले जातात। प्रत्येक धर्मातील सण उत्सव संस्कृती परंपरा वेगवेगळ्या असतात। ख्रिश्चन धर्मियांसाठी ख्रिसमस हा फार महत्त्वाचा सण असतो। ख्रिसमसला नाताळ म्हणून सुद्धा ओळखला जातो। 24 डिसेंबरच्या रात्रीपासून येशूची प्रार्थना करण्यास सुरुवात केली जाते। 25 डिसेंबरला येशूचा जन्मदिवस साजरा केला जातोय। जीसस ईश्वराचे पुत्र असल्याची श्रद्धा आहे। या दिवशी गिरिजाघरात प्रार्थना कॅरोल्सचे गायन करण्यात येते। ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदरपासूनच प्रार्थना आणि कॅरोल्सच्या गायनास सुरुवात करतात। शिवाय नाताळच्या दिवशी सर्व ख्रिस्ती धर्मांचे लोक नवीन कपडे घालून उत्साहाने चर्चमध्ये जात आहेत आणि या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव एक दुसऱ्याची गळाभेट घेऊन शुभेच्छा देत आहेत। 2 दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपलेला आहे। सर्वत्र आनंदाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे। शरणपूर रोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भावी आमदार राजूभाऊ वाघमारे यांच्या निवासस्थानी संजू वाघमारे, ब्रदर सुनील भालेराव यांच्यासह अनेकांनी सहभागी होत भक्तिमय प्रभू येशू यांच्या गीत गाऊन आनंद साजरा करण्यात आलाय। ओके, सो आम्ही आज कॅरलला निघालेलो आहे आणि बायबल असं सांगतं की आजपासून 2023 वर्षापूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू या जगामध्ये आला आणि येशू बायबल सांगतं की कोणाची जात धर्म बदलायला नाही आला, पण बायबल असं सांगतं की ज्यावेळेस 2000 वर्षापूर्वी काही मेंढपाळ रानामध्ये मेंढरं चारत होते आणि त्या ठिकाणी ते पूर्ण टेन्शनमध्ये होते आणि त्या ठिकाणी मोठा प्रकाश चमकला आणि देवदूत त्या ठिकाणी आला आणि देवदूत त्यांना म्हटला की तुम्हासाठी आज दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्माला आलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। सो मला तुम्हाला सांगू द्या, या नाताळानिमित्त नाताळ हा जो सण आहे तो फक्त ख्रिश्चन लोकांपुरता किंवा ख्रिस्ती लोकांपुरता किंवा एका ठराविक गोष्टीसाठी फक्त नाही आहे, परंतु नाताळ सण जो आहे तो संपूर्ण जगासाठी आहे। नाताळाचा अर्थ फक्त सांता क्लॉज किंवा एंजल्स किंवा चांगले कपडे घालणं किंवा चांगलं अन्न खाणं हे नाही आहे, परंतु नाताळाचा खरा अर्थ हा आहे की जगाला पापापासून सुटका मिळावी आणि जगाचं तारण व्हावं। अशासाठीच प्रभू येशू जन्माला आला की सगळ्या लोकांना देवाची ओळख व्हावी, पित्याची ओळख व्हावी आणि परत एकदा लोकांनी चांगलं जीवन जगावं। आज जे लोक तुम्ही पाहिले आमच्यावर डान्स करत होते, नाचत होते, एक दिवस होता की सगळ्यांचं जीवन वाईट होतं, सगळे पापामध्ये जीवन जगत होते, सगळे लोक अंधारात जीवन जगत होते आणि एक बदल्याची भावना त्यांच्यामध्ये होती, एक राग होता, क्रोध होता। पण ज्या वेळेला आम्हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू आला तेव्हापासून राग निघून गेला, तेव्हापासून आम्ही माणसाला शत्रू मानत नाही, त्या दिवसापासून आम्ही प्रत्येकावरती प्रेम करतो आणि ही येशूची शिकवण आहे की एकमेकांवरती प्रेम करा, शत्रूवरती देखील प्रेम करा। सो हा नाताळाचा संदेश हाच आहे की प्रभू येशू सगळ्या जगावरती प्रेम करतो। हालेलुया। आणि नाताळानिमित्त आम्ही सांगू इच्छितो पास्टर सुनील सिस्टर ग्लोरी मिनिस्ट्रीद्वारे आम्हा सगळ्यांद्वारे आम्ही तुम्हा सगळ्यांना नाताळ व येणाऱ्या नवीन वर्ष 2024च्या हार्दिक शुभेच्छा देतो। गॉड ब्लेस यू। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।